नमस्कार मंडळी, फायनली आम्ही निघालो आहे कोल्हापूरकडे. खूप एक्सायटेड आहे कारण कोल्हापूर हे फेमस आहे फूड, कल्चर आणि हिस्ट्रीसाठी. कोल्हापूरमध्ये आम्ही 3 दिवस कुठे कुठे फिरलो, काय काय बघितलं हे तुम्हाला पुढे दाखवणार आहे. कोल्हापूरमध्ये पोहोचल्याबरोबर आम्ही आलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. देवीची ओटी घेऊन दर्शन केलं, खूप प्रसन्न वाटलं, फोटोज वगैरे काढले आणि पूर्ण मंदिर परिसर फिरलो. मंदिरामधून बाहेर पडल्यावर आम्ही डायरेक्ट चप्पलच्या मार्केटमध्ये गेलो. इथली कोल्हापुरी चप्पल खूप फेमस आहे. थोड्या चप्पलही खरेदी केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो आहोत ज्योतिबा गडाकडे. कोल्हापूरवरून ज्योतिबाला जायला अर्धा तास लागतो. ज्योतिबा डोंगर खूप सुंदर आहे. इथे किती सगळं गुलाबी गुलाबी दिसत असणार ना. ज्योतिबा म्हणजे गुलाल, पण हा गुलाल फक्त रंग नाही तर श्रद्धा आहे. दर्शन केलं, मंदिर परिसर फिरलो आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले. खूप छान वाटत होतं इथे. ज्योतिबा गडावरून आम्ही डायरेक्ट आलो आहे पन्हाळगडावर. पन्हाळगड म्हणजे इतिहास, निसर्ग आणि शिवाजी महाराजांची शौर्य गाथा आहे. पन्हाळगडावर बघण्यासाठी खूप ठिकाणं आहेत, जसे 3 दरवाजा, अंधार बावडी, राजदिंडी, सज्जाकोटी असे. पन्हाळा किल्ला हा मराठा इतिहासामधला खूप इम्पॉर्टंट किल्ला आहे. इथून संपूर्ण परिसर दिसतो. इथे उभं राहिलं की अभिमान वाटतो, कारण महाराज इथे राहिले आहेत. त्यांनी विचार केला इथे उभं राहून, आणि आपण ही साधी कल्पना जरी केली तर अंगावर काटा आणते. इथे एवढी गर्दी असून पण खूप शांतता वाटत होती. या किल्ल्यांची रचना खूप साधी पण खूप मजबूत आहे. इथला कोल्हापूरच्या राजघराण्याचा अभिमान आहे. कोल्हापूरला आलात तर न्यू पॅलेस नक्की पहा. आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूरजवळील ऐतिहासिक खिद्रापूर येथे श्री कोपेश्वर महादेव मंदिरामध्ये. या मंदिराचं अद्भुत इतिहास आहे. 12व्या शतकातील रहस्यमय शिव मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर आहे. स्वर्ग मंडप आणि गुंतागुंतीचे कोरीव काम असलेले खांब आहेत इथे. आता स्वर्ग मंडप म्हणजे आकाशामध्ये मध्य उघडणारा. तुम्ही बघू शकता इथे ह्या खांब्यांवरती खूप बारीक असं कोरीव काम केलेलं आहे. खूपच सुंदर आहे मंदिर. मंदिराच्या बाहेर ही मंदिराची पेंटिंग काढली होती. खूपच सुंदर अशी हाताने काढलेली पेंटिंग होती ही. आता आम्ही आलो आहोत कन्हेरी मठला. यालाच सिद्धगिरी मठ असे पण म्हणतात. हा आहे कन्हेरी मठचं एंट्री पॉइंट. इथे साईडलाच तिकीट काउंटर आहे. तिथे आम्ही आतमध्ये जाण्यासाठी तिकीट काढलं आणि आतमध्ये एंट्री केली. एंट्री करताच मोठं गार्डन आहे. खूपच सुंदर आणि खूपच मोठा असं हा गार्डन आहे. कन्हेरी मठला यायच्या पहिले चांगलं पोट भरून खाऊन पिऊन या बरं का, कारण हे खूप मोठं आहे. फिरता फिरता खूप दमून जातो, पण हे सर्व बघणं संपत नाही. गार्डन मधील सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न झालं. ऋषी मुनींचे स्टॅच्यू आहेत ध्यान करताना. गार्डन मधून बाहेर निघाल्यानंतर आम्ही या टनेलमध्ये गेलो. टनेलमध्ये आर्टिफिशियल जंगल आहे. आत खूप अंधार होता. या छोट्या ट्रेनमध्ये बसून आम्हाला 2 राऊंड मारले आणि खूप मज्जा आली. असे आर्टिफिशियल प्राण्यांचे स्टॅच्यू लावले होते आणि त्यातनं आवाज पण येत होता त्यांचा. त्यामुळे खूपच छान वाटत होतं. प्राण्यांचा आवाज येत असल्यामुळे खूप भीती पण वाटत होती. टनेलमधून बाहेर आल्यानंतर आम्ही या गुफेमध्ये गेलो. या गुफेमध्ये सुद्धा ऋषीमुनींचे स्टॅच्यू लावलेले आहेत. खूप सारे स्टॅच्यू आहेत. गुफेमधून बाहेर निघाल्यानंतर या दोन्ही साईडने शेत आहे. या शेतामध्ये माणसे दिसणार, पण ते खरोखरची माणसे नसून माणसाच्या प्रतिकृती आहेत. गावाकडचं जीवन यामधून दाखवण्यात आलं आहे. ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने इथे उभे केलेले आहेत, जसे चांभार, लोहार, कोष्टी, न्हावी, सोनार, वासुदेव. आजकाल मोबाईल फोनमुळे ना माणसं एकमेकांना भेटत नाहीत,
पण इथे बघा ना, माणसं कशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. हे बघून आम्हाला तर आमच्या लहानपणीचे दिवस आठवले. तुम्हाला पण आठवले का? कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मुलाला तर खूपच आवडली ही पूर्वीची ग्रामीण जीवनशैली. खूप एन्जॉय केलं त्याने. आता आम्ही आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पवित्र स्थान नृसिंहवाडी येथे. श्री नृसिंह सरस्वती महाराज मंदिर आहे इथे. दर्शन खूप छान झालं आणि मंदिराला लागूनच कृष्णा नदीचं मोठं पात्र आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघांनी नदीमध्ये बोटिंग केली. पुढे कृष्णा आणि पंचगंगा नदीचे संगम आहे, परंतु तिथे आमचं जाणं झालं नाही. नदीचं पात्र बघा ना किती मोठं आहे. आज आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. वाईट वाटतंय, पण खूप सुंदर आठवणी घेऊन जातोय. कोल्हापूरमध्ये इतिहास, देवस्थानं, निसर्ग आणि माणसाची आपुलकी हे सगळंच अनुभवायला मिळालं. प्रवास संपतो, पण कोल्हापूरच्या आठवणी मनात कायम राहतील. महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, पन्हाळगड, कन्हेरी मठ, रंकाळा तलाव, खिद्रापूर असे प्रत्येक ठिकाणं खास होती. कोल्हापूरला आलात तर ही ठिकाणं नक्की बघा. तुम्हाला पण हा अनुभव नक्की आवडेल. बरं, लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या प्रवासात. जय महाराष्ट्र.